नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मी आत्मदर्शन परिवार आणि आत्मदर्शन परिवाराच्या तर्फे आपले आजचे होस्ट संगीता, रुद्धी आणि निलेश आणि त्यांचा केन यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एवढ्या सुंदर वास्तूमध्ये हा विषय मांडायची परवानगी दिली. आणि त्याचबरोबरीनं नमस्कार मंडळी, आपले जे यूट्यूबवरचे जे भविष्यातले श्रोते असणार आहेत तर त्यांना सुद्धा माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा आपला विषय आत्महत्या हा तसा दुर्लक्षित पण अतिशय गंभीर आणि कधी ना कधीतरी आपल्या आयुष्याला इकडून तिकडून स्पर्श करून जाणारा विषय आहे. परंतु एकंदरीतच या विषयाबद्दल थोडंसं गूढतेचं वलय आहे. थोडंसं ज्यांच्यामध्ये होते किंवा ज्यांच्या मनामध्ये हे विचार येतात तर तिथं थोडीशी लज्जा त्याच्यामध्ये असते. तर त्याच्यामुळे या विषयावरती फारसं मोकळेपणानं बोलणं होत नाही. आणि आपल्या चॅनेलचं जे उद्दिष्ट आहे की दैनंदिन जीवनामध्ये मानसशास्त्राचा डोळस उपयोग, तर त्या भूमिकेला अनुसरून आज ह्या विषयावरती मानसशास्त्र कसं बघतं, मानसशास्त्राच्या भिंगातून आत्महत्या कशी दिसते हे मी सांगायचा तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण नमनाला जास्त घडाभर तेल न घालवता डायरेक्ट विषयालाच हात घालूया. काय असणार आहे या भाषणामध्ये? तर आत्महत्येचा पहिला प्रश्न असा असेल की या आत्महत्यांच्या मागे काही हेतू, काही संदेश असं काही असतं का? काय असतात प्रत्यक्ष किंवा तात्कालिक कारण किंवा तात्विक कारण काय असतात? आत्महत्यांचे असे वेगळे वेगळे काही प्रकार असतात का? एकंदरीतच या आत्महत्याबद्दल कायदा काय म्हणतो? एकंदरीत आकडेवारी काय सांगते? खूपदा असा प्रश्न चर्चेमध्ये येतो की त्यांना खरोखर मरायचं असतं का, ते नुसत्या धमक्या असतात त्यांच्या फक्त? मग या प्रयत्नांचं गांभीर्य कसं ठरवायचं? एकंदरीतच असा समज असतो की मनोविकारग्रस्त असतात तेच फक्त आत्महत्या करतात. मग मनोविकार आणि आत्महत्या काय असतंय नातं? किंवा अप्रत्यक्ष आत्मघात म्हणजे काय असतं? किंवा जर समजा आपल्या एखाद्या मित्रानं किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकांना आपल्याला असे टोकाचे विचार जर समजा बोलून दाखवले तर त्यांच्याशी बोलायचं कसं, हा आपल्याला पडलेला महत्वाचा प्रश्न असतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी या आत्महत्येकडे बघायचे 13 महत्वाचे गैरसमज आणि खरी वस्तुस्थिती, असा एकंदरीतच या व्याख्यानाचा या भाषणाचा या प्रेझेंटेशनचा फ्लो मी ठरवलेला आहे. तर आपण आपल्या भाषणाकडे वळूया. सुरुवात करताना भारत आंबेंच्या एका कवितेनं मी सुरुवात करतो. भारत आंबेंनी ही कविता यमदूताला उद्देशून लिहिलेली आहे. ते म्हणतात शेवटच्या कडव्यामध्ये, विसर्जिली मी स्वप्ने सारी आशा लावियल्या माघारी, विसर्जिली मी स्वप्ने सारी आशा लावियल्या माघारी, दुनियेच्या आता बाजारी माझा न घडे संग दूता, आलो थांबव शिंग दूता, आलो थांबव शिंग. म्हणजे यातनं आत्महत्येच्या जस्ट आधी त्या डोक्यामध्ये, त्या कवीच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असेल तर ती जी उलाढाल आहे तर ही उलाढाल या भारत आंबेंनी या कवितेमधनं आपल्या समोर मांडलेली आहे. मंडळी, कसं असतं, मानसशास्त्र शिकत असताना हे फक्त थेअरीमध्ये शिकण्यापेक्षा काही उदाहरणं देऊन जर समजा मांडलं तर आपल्याला ते शिकायला सोपं जातं. तर त्यामुळं तुमच्या समोर मी काही उदाहरणं ठेवतो. तर काही दिवसांच्या पूर्वीची गोष्ट आहे. एका सोमवारी सकाळी रेल्वे ट्रॅकवरती माने नावाचे गृहस्थ एका कंपनीमध्ये काम करणारे 10:30 वाजले तरी ते एका दगडावरती बसलेले त्यांच्या शेजाऱ्यांना जाताना दिसले. काय आज माने सुट्टी का असं म्हणल्यानंतर ते नुसतं हसले. 2 तास बसले, 2 तासानंतर ते घरी आले. परत दुसऱ्या दिवशी सुद्धा साधारण त्याच वेळेला, ही काही फिरायला जायची वेळ नव्हती, साधारण याच वेळेला ते रेल्वे ट्रॅकवरती बसलेले दिसले. लोकांनी काय आहेत बाबा, काल पण बसले ते आज बसले ते म्हणून शेजाऱ्यांनी काय फारशी दखल घेतली नाही. तिसऱ्या दिवशी मात्र त्यांनी ज्या वेळेला घराच्या बाहेर ते त्याच्या एक 5-6 महिने आधीपासून नर्वस असायचे, उदास असायचे, औषधं चालू होते, त्यांना मन लागत नाही म्हणून खूप दिवस ते कामावरती पण गेले नव्हते. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ते ज्या वेळेला 6च्या आसपास बाहेर पडले तर त्यावेळेला त्यांनी पाकिट काढून ठेवलं, घड्याळ काढून ठेवलं आणि मिसेसला म्हणाले की मी आल्याशिवाय भात टाकू नकोस. आणि त्या क्षणाला मानेंच्या आयुष्याची फक्त 15 मिनिटं शिल्लक राहिली होती, कारण 15 मिनिटांनंतर त्यांनी रेल्वे खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. केस दुसरी सांगतो. किशोरी नावाची एक 25 वर्षाची एक अतिशय चुणचुणीत, हुशार परंतु मुडी अशी एक क्लार्क मुलगी होती. एका शाळेमध्ये क्लार्क म्हणून काम करायची.
बऱ्याच दिवसांच्यापासून तिचं एका मुलाबरोबर प्रेम प्रकरण सुरू होतं, पण गेल्या काही दिवसांच्या मध्ये तो लग्न करणार नाही करणार, लग्न करणार नाही करणार अशी ती द्विधा मनस्थितीमध्ये होती. आणि मग ती एके दिवशी आपल्या मैत्रिणीनं म्हणाली, आज मी तिला शेवटचं फायनल विचारणार आहे, तो जर समजा हो म्हणाला तर ठीक आहे, नाही तर उद्यापासून कायमची सुट्टी. आणि खरोखरच त्या दिवशी रात्री तिनं स्वतःला रॉकेलनं जाळून घेतलं. मंडळी, कसं असतं की कोणताही मृत्यू माणसाला शोकाकुल करतो, परंतु स्वतःच्या हातानं आपल्या आयुष्याची दोरी कापणं ही घटना विशेषतः करुण आणि भीषण आहे. प्रत्येकाला, आपल्याला सगळ्यांना जीवन प्रिय आहे, पण कधी कधी आपल्याही डोक्यामध्ये हे अशा पद्धतीचे टोकाचे विचार येतात, परंतु आपण पायावर चढलेल्या झुरळासारखे त्याला झटकून टाकतो आणि आपण आपलं जगत राहतो. आणि इथं काय होतं की मागे राहिलेल्या नातेवाईकांना शोकासोबत एक प्रकारचं लांछन, चीड किंवा खंत त्यांना भयंकर त्रास देते. त्यांना असं वाटत असतं की त्याला एकदा बोलवावं आणि त्याचे खांदे पकडून गदागदा हलवून विचारावं की का 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 कारण सांग, आम्ही कुठं कमी पडलो, अशी त्यांच्या मनामध्ये इतके दिवस पुढे तो शोक आणि ती खंत राहते की ते नातेवाईकांना सुद्धा ते रोजचं मरण असल्यासारखं असतं. पण आपल्याला सुद्धा असे कधी कधी विचार आले तरी सुद्धा आपण ते झटकत असतो, पण कधी कधी मात्र आपल्याला या विचारांच्या बरोबर खेळावंसं सुद्धा कधी कधी वाटतं. म्हणजे नवऱ्याचा जाच होणारी पत्नी असते, किंवा प्रेयसीनं नाकारलेला प्रियकर असतो, किंवा काम सुटलेला एखादा कामगार असतो, पण तरी सुद्धा ह्या रोजच्या आयुष्यातल्या अडचणी आणि याला जीवन ऐसे नाव असं म्हणून आपण आपले जगत राहतो. पण कधी कधी मात्र हे विचार एवढे टोकाचे होतात की टाचणी टोचल्यानंतर कळवळणारा माणूस उंचावरनं उडी मारतो, किंवा स्वयंपाक करत असताना चटका बसल्यानंतर कळवळणारी स्त्री स्वतः रॉकेल पेटून स्वतःला जाळून घ्यायला पुढे मागं बघत नाही. मग काय असतात या आत्महत्यांच्या मागे हेतू किंवा संदेश? तर कुठल्याही स्वरूपाची तीव्र नकारात्मक भावना जर समजा असेल, म्हणजे दुःख आहे, विषाद आहे, खंत आहे, नैराश्य आहे, वैफल्य आहे, किंवा राग आहे, चीड आहे, क्रोध आहे, सूड आहे, तर तीव्र स्वरूपाच्या नकारात्मक भावना जर समजा असतील तर तिथं त्यातून या आत्महत्या घडतात. कधी कधी आयुष्य कृतार्थ झालंय या समाधानानं सुद्धा आत्महत्या होताना दिसतात, किंवा कधी कधी देशासाठी आणि धर्मासाठी सुद्धा माणसं जीव देताना आपल्याला दिसतात. कसं ते आपण बघूया, ते आपण पुढच्या येणाऱ्या स्लाइड्स मध्ये बघूया. तर या हेतूंच्या बरोबरीनंच काही ना काहीतरी संदेश या कृत्यांच्या मागे असतो. म्हणजे मला हे सहनच होत नाही म्हणून मारलेली मदतीची हाक कधी कधी असते, किंवा माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता तो एक फोडलेला टाहो असू शकतो, किंवा कधी कधी आता तरी माझं ऐका, किंवा तुम्ही माझ्यावरती मला खूप छळलंय म्हणून अन्यायाचा तो निषेध असू शकतो, किंवा मी गेल्यावरच तुम्हाला समजेल असं म्हणून तो सूड असू शकतो, किंवा कधी कधी आयुष्य इतकं असह्य होऊन जातं की ते कैदेतनं सुटका असं म्हणून हे कृत्य केलं जातं, किंवा कधी कधी देशासाठी, समाजासाठी, किंवा एका भल्या कॉजसाठी कारणाकरता सुद्धा एक गौरवशाली कृत्य असं म्हणून सुद्धा आत्महत्या होताना आपल्याला दिसतात. याची प्रत्यक्ष किंवा तात्कालिक कारण काय काय असतात? तर ही जगभरामध्ये सार्वत्रिकरित्या ही अतिशय कॉमन कारण आहेत, आणि साधारण हे याच क्रमाने ती कारण पूर्ण जगभर दिसतात. यातलं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे तर हे कौटुंबिक कलह हे महत्वाचं कारण. त्याच्या बरोबरीनं नंतर येतं ते आजारपण, क्रॉनिक म्हणजे जुनाट झालेलं आजारपण, ज्यातनं आपण बरे होणार नाही अशा पद्धतीचं आजारपण असेल. एस्पेशली आजारामध्ये जर समजा वेदना असेल आणि ती वेदना शमक आणि शमत नसेल तर तिथं मग धीर खचायची शक्यता जास्त असते. व्यसनं, एस्पेशली दारूचं व्यसन जर समजा असेल तिथं आत्महत्या जास्त होतात. वैवाहिक समस्या, प्रेम प्रकरण, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, परीक्षेमध्ये अपयश, बेरोजगारी, किंवा व्यावसायिक किंवा करिअर समस्या, किंवा संपत्तीवरनं वाद, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होऊन शोक झाला तर, किंवा दारिद्र्य असेल तर, किंवा एकंदरीत अनैतिक नातेसंबंध असतील, किंवा काही कारणानं मला समाजामध्ये माझी अप्रतिष्ठा झाली आणि मला लाज वाटते समाजाला तोंड दाखवायला, असे काही प्रसंग घडले तर, किंवा लैंगिक दुर्बलता आली, किंवा वंध्यत्व असेल तर, आणि मग इतर काही, किंवा मग कारण न कळलेल्या काही, अशा पद्धतीनं ही प्रत्यक्ष किंवा तात्कालिक कारणं होतात. परंतु मंडळी, आपल्याला एक लक्षात येतं की अपयश आलं म्हणून विद्यार्थ्यांना आत्महत्या केली असं ज्यावेळेला आपण म्हणतो, त्याच वेळेला दुसरा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असा येतो की अरे, अपयश आल्यानंतर आत्महत्या होत असतील
तर 100 पैकी 10 मुलं अपयशी झाली, तर मग 10च्या 10 मुलांनी आत्महत्या करायला पाहिजे. मग 10 पैकी फक्त एकच मुलगा करतो, ते तसं का होतं? म्हणजे आपल्याला तात्कालिक कारणांच्या सोबतीनं तात्विक कारण काय असतात किंवा त्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय घडत असतं हे थोडंसं समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. हे सगळं ऐकत असताना आपल्या आसपास घडलेल्या गोष्टी असतात, आपल्या आसपास काहीतरी ऐकलेल्या गोष्टी असतात, तर हे आपण रिलेट होते का हे सातत्यानं ताडून बघत राहायचं. म्हणजे हे ऐकता ऐकता आपला अभ्यास होऊन जातो. आता आपण काय करूया की तात्कालिक आणि प्रत्यक्ष कारणं बघितली, आता आपण बघूया तात्विक कारणं. आता या तात्विक कारणांच्या मध्ये हे जे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्यांची नावं द्या सोडून, म्हणजे नावं नाही लक्षात ठेवली तरी चालतील, पण त्यांच्या थेअरी ज्या आहेत तर ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. एकंदरीतच आत्महत्या हा ज्या वेळेला विषय येतो तर त्यावेळेला डॉक्टर कार्ल मेनिंजर नावाचं एक नाव अतिशय प्रामुख्यानं घेतलं जातं. 1927 साली त्यांनी मॅन अगेन्स्ट हिमसेल्फ म्हणजे माणूस स्वतःच्या अगेन्स्ट म्हणजे खुद का दुश्मन अशा अर्थाचं एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी थेअरी अशी मांडली होती की साधारण ज्या वेळेला माणूस आत्महत्या करतो त्यावेळेला 3 पद्धतीचे विचार त्याच्या डोक्यामध्ये ते एकत्रित आलेले असतात. म्हणजे त्याला फायनल कॉमन पाथवे असं म्हणतो. म्हणजे काही कारण झालं तरी शेवटी फायनली एक. तर यातलं पहिली महत्वाची भावना असती तर ती क्रोधाची. मग क्रोध जर समजा दुसऱ्याचा क्रोध आला तर मी आत्महत्या कशाला करेन, तर त्याच्या मागे होत काय असे त्यांच्या मनामध्ये की मी मरून मला मारणार, म्हणजे आत्महत्या करून मला इतरांना अद्दल घडवायची आहे, यांना मी सोडणार नाही मृत्यूनंतर पण, अशी भूमिका या लोकांची असते. किंवा कधी कधी भीती भावना, कधी कधी जगण्याची इतकी भीती वाटायला लागते की मरण हाच पर्याय बरा असं त्या व्यक्तीला वाटायला लागतं. किंवा कधी कधी असं होतं की आता काय यात अर्थ राहिलेला नाही जिवंत असण्यामध्ये, म्हणून एक असं टोकाचं नैराश्य येतं. मग अशा वेळेला प्राण जाऊ देणं हा विचार त्यावेळेला त्या मनामध्ये प्राबल्यानं यायला लागतो. त्याच्यानंतर दुसरे शास्त्रज्ञ डॉक्टर ॲडलर नावाचे, त्यांचं असं म्हणणं आहे की ही आत्महत्या ही घटना न्यूनगंडातनं घडणारी घटना आहे. म्हणजे आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावरती फोडायचं आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर मानसशास्त्रावरती अतिशय मोठा प्रभाव टाकणारे डॉक्टर सिगमंड फ्राईड, त्यांचं असं म्हणणं आहे की आत्महत्येच्या वेळेला माणसाच्या अंतर्मनामध्ये तीव्र संघर्ष उत्पन्न होतो, त्याच्यामध्ये स्वतःचाच दुस्वास केला जातो आणि तो दुस्वास बाहेर व्यक्त करण्याच्या ऐवजी तो स्वतःवरतीच व्यक्त केला जातो आणि त्यातनं ही आत्महत्या घडते. त्याच्यानंतर थॉमस जॉयनर नावाचे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी इंटरपर्सनल थेअरी मांडली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आत्महत्या हा 3 गोष्टींचा खेळ असतो. पहिली म्हणजे आपण इतरांच्यासाठी बोज असल्याची भावना प्रबळ होते, किंवा आपण समाजापासून उपर झाल्याची भावना प्रबळ होते, किंवा पुन्हा पुन्हा होणाऱ्या त्रासामुळे मृत्यूची भीतीच वाटणं कमी होऊन जातं आणि मृत्यू म्हणजे सुटका वाटायला लागते. म्हणजे सुरेश भटांची ती गाजलेली गझल आहे की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. म्हणजे अशी भूमिका ही या लोकांची असते. म्हणजे मृत्यू ही सुटका वाटायला लागते, म्हणजे आयुष्य इतकं त्रासदायक व्हायला लागते की मृत्यू ही सुटका. त्याच्यानंतर ॲरॉन बेक, त्यांची ही कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असते. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाच्या डोक्यामध्ये ज्या वेळेला स्वतःबद्दल, जगाबद्दल आणि भविष्याबद्दल टोकाचे नकारात्मक विचार यायला लागतात आणि आशा संपुष्टात येते, त्यावेळेला आत्महत्येचा धोका हा वाढतो. आणि त्यानंतर आमचे लाडके डॉक्टर आनंद नाडकर्णी सर, तर त्यांनी एका लेखामध्ये असं लिहिलंय की आत्महत्या हा जो आत्मघात हा हे जे काही शब्द आहेत तर ह्या शब्दाला त्यांनी एक प्रतिशब्द सुचवला. तर त्यांनी सरांनी आत्मनिष्प्राण कृती असा तो शब्द सुचवला. सरांनी एक छान थेअरी मांडली आहे. सरांनी थेअरी अशी मांडली की ऑटो इम्युन माइंड एरर अशी ती थेअरी मांडली. म्हणजे काय, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की काही शारीरिक आजार असतात. या शारीरिक आजारामध्ये पेशंटला प्रत्यक्षामध्ये बाहेरनं काही झालेलं नसतं, परंतु पेशंटच्या शरीरातली प्रतिकार शक्ती स्वतःच्याच पेशींच्या अगेन्स्ट काम करते, स्वतःच्या पेशींच्या विरोधात उठते. म्हणजे याला ऑटो इम्युन डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे याची उदाहरणं कुठली तर रिमॅटॉइड आर्थरायटिस आहे, किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, किंवा एसएलई नावासारखा आजार आहे, किंवा ग्लुटेन सेन्सिटिव्ह एन्ट्रोपॅथी नावाचा आजार आहे. की याच्यामध्ये काय होतं की त्या माणसाची स्वतःची प्रतिकार शक्ती स्वतःच्या शरीरातल्या उतींच्या विरोधात, स्वतःच्याच शरीरातल्या पेशींच्या विरोधात काम करायला लागते. सिमिलरली सरांनी थेअरी अशी मांडलेली आहे की ज्या वेळेला माणसाची ही आत्मनिष्प्राण कृती होते तर त्यावेळेला
माणसाची जी मानसिक प्रतिकार शक्ती असते, तर ही मानसिक प्रतिकार शक्ती बाहेरच्या आव्हानांना तोंड देण्याच्या ऐवजी ही प्रतिकार शक्ती स्वतःवरती उलटते आणि ही टोकाची कृती केली जाते. म्हणून सरांनी याला ऑटो इम्युन माइंड एरर असा तो कन्सेप्ट सरांनी मांडलेला आहे. एवढं सगळं झाल्यानंतर मग आत्महत्यांचे प्रकार, आता ही सगळी आपण बघितली तात्विक कारण. आता आत्महत्यांचे प्रकार काय काय असतात, तर एक डरखॅम नावाचा एक समाजशास्त्रज्ञ होता. तर डरखॅमनं माणूस आणि समाज ह्या दोघांच्या कनेक्शन वरती वेगळ्या पद्धतीच्या आत्महत्या कशा होतात तर ते त्यानं मांडलेलं आहे. तर तो मी एक तक्ता तुमच्या समोर ठेवतो, बारकाईनं समजून घ्यायचा प्रयत्न करा. इंग्रजी नावाने मी मला सुचलेले मराठी शब्द तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तर यातली पहिला प्रकार जो असतो तर इगोइस्टिक आत्महत्या. इगोइस्टिक या शब्दाचा अर्थ आपण अहंकारी किंवा अहंकारी म्हणण्यापेक्षा स्वयंकेंद्रित, मला बाकीच्यांचं काही नाही, फक्त मी माझ्यापुरता फक्त बघणार अशा अर्थानं आपण ते घेऊया. म्हणजे फक्त माझ्यापुरता बघणारा माणूस समाजापासून तुटलेला असतो किंवा समाजामध्ये अजिबात तो मिसळत नसतो. म्हणजे एकटेपणा किंवा समाजात न मिसळणारी ती व्यक्ती असते. मग याचं कारण काय असतं तर या आत्महत्यांच्या मागचं की कोणाशीच नातं नसल्यानं एकंदरीतच आपलं अस्तित्व अर्थहीन आहे असं त्या माणसाला वाटायला लागतं. आणि मग ह्याची आपल्याला रुटीन आढळामध्ये दिसणारी उदाहरणं कुठली, तर खूपदा आपल्या पेपरमध्ये असं आपण वाचतो की स्काय राईज मोठ्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये कोणीतरी एक वृद्ध राहत असतो आणि मग तो वृद्ध राहतोय की नाही हे शेजाऱ्यांना माहित नसतं आणि 2-3 दिवसानंतर कुजलेला वास यायला लागल्यानंतर त्यांना बाकीच्यांना कळतं की बाबा इथं काहीतरी मिसहॅप झालेला आहे. म्हणजे ही इगोइस्टिक आत्महत्या झाली. म्हणजे तो माणूस इतका स्वयंकेंद्रित आहे आणि समाजापासून इतका तुटलेला आहे की त्याच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याच्या सोबतीनं कोण नाही. आणि ही समस्या आपल्या बरोबरीनंच जपानमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये, की जपानमध्ये माणूस हा एकटा राहणारा माणूस असतो आणि मग त्यामुळं तो माणूस मरून गेलाय आणि आजूबाजूला कोणाला पत्ताच लागला नाही. याच्यामध्ये आपण शक्यतो नावं नको घ्यायला, कारण का तर आपल्याला नेमकी स्टोरी आपल्याला माहिती नसते आणि माहिती नसताना कोणावरती तरी अशी कॉमेंट मारणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असतो, म्हणजे ही झाली ही स्वयंकेंद्रितपणात्मक होणारी आत्महत्या. दुसरा प्रकार असतो तर ही असते अल्ट्रुइस्टिक आत्महत्या. आता अल्ट्रुइस्टिक या शब्दाचा अर्थ असा की परोपकारी. इथं काय होत असतं की हा माणूस समाजामध्ये किंवा समाजासाठी खूप काहीतरी करत असतो, तो समाजामध्ये खूप गुंतलेला असतो. म्हणजे समाजासाठी किंवा समाजामधल्या एखाद्या तत्वावरती यांची आतोनात निष्ठा असते किंवा आतोनात प्रेम असतं आणि ही मंडळी आपल्या समूहाच्या तत्वाला स्वतःच्या आयुष्यापेक्षा मोठं समजत असतात. फॉर एक्झाम्पल जर समजा द्यायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जे कामिकाझे वैमानिक होते, म्हणजे जपानचे जे काही वैमानिक होते, तर ते काय करायचे की समुद्रावरती विमान असताना जर समजा पेट्रोल संपलं तर आपण आता परत आपल्या मेनलँड पर्यंत म्हणजे जपानपर्यंत येऊ शकत नाही. मग ते विमान तसंच कुठंतरी याच्यामध्ये पडून गेले आणि नष्ट झालंय, समुद्रात पडून नष्ट झाले. असं करण्यापेक्षा हे वैमानिक काय करायचे तर ते विमान आपलं शत्रू नौकांच्या वरती नेऊन आदळवायचे आणि जेणेकरून शत्रूचं नुकसान पण होईल पण याच्यामध्ये यांचा जीव जायचा. म्हणजे जाता जाता आपल्या देशाचं ही माणसं भलं करून जायची. किंवा आता इथं खाली लिहिलेलं तुम्हाला नाव दिसेल, थेन्मोझी राजरत्नम उर्फ धानू. ही कोण होती माहितीये? ही मुलीचं नाव आहे. ही कोण होती माहितीये? तर ही राजीव गांधींना जिनं म्हणजे सुसाईड बॉम्बर म्हणून जिनं काम केलं तर तिचं नाव हे धानू होतं. मग ही धानू ही LTTE करता काम करायची आणि ती त्याच्या स्वतःच्या शरीरावरती ते सगळे स्फोटकं बांधली होती आणि राजीव गांधींना ती हार घालायला आली आणि त्यावेळेला तो स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये ती स्वतः पण गेली आणि राजीव गांधींची पण हत्या झाली. म्हणजे इथं आपल्या एक गोष्ट लक्षात येते की एका समाज आपल्याकरता ती दहशतवादी पण तिच्याकरता ती हुतात्मा. म्हणजे एका समाजाचा हुतात्मा ज्यावेळेला असतो तो दुसऱ्या समाजाकरता तो दहशतवादी असू शकतो. या ज्या पद्धतीच्या आत्महत्या असतात की देशासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आपण स्वतःचा जीव देणं, तर या अल्ट्रुइस्टिक किंवा परोपकारी गटामध्ये येणाऱ्या आत्महत्या असतात. त्याच्यानंतर आपण एकदम रुटीनली ज्या आत्महत्या बघतो तर त्या म्हणजे अनॉमिक आत्महत्या. आता अनॉमी या इंग्रजी शब्दाचा अर्थ असा की अनागोंदी म्हणजे जिथं स्ट्रक्चर जिथं गेलेलं आहे आणि जिथं पूर्ण काही बजबजपुरी माजलेली आहे ती अशी ज्या वेळेला आयुष्यामध्ये अनागोंदी उत्पन्न होते तर त्यावेळेला घडणाऱ्या आत्महत्या. म्हणजे ज्या वेळेला एखादं सामाजिक अरिष्ट किंवा एखादं आर्थिक अरिष्ट त्या व्यक्तीवरती येतं
त्यावेळेला काय होतं की माणूस आपण काहीतरी मूल्य घेऊन जगत असतो. माझी काहीतरी जीवन मूल्य असतात, म्हणजे मला फ्रेंडशिप हे माझं मूल्य आहे, आर्थिक पॉवर हे माझं मूल्य आहे, किंवा वेल कनेक्टेड असणं हे माझं मूल्य आहे, किंवा श्रीमंत असणं हे एक माझं मूल्य आहे. तर याच्या वेळेला ज्यावेळेला याच्यावरती किंवा विश्वास लोकांच्या वरती हे एक माझं मूल्य आहे, सेवा हे माझं मूल्य असू शकतं. तर असं ज्या वेळेला जीवन मूल्यावरती आघात होणारी घटना घडते, तर त्यावेळेला आपल्याला भले भले वाटणारी माणसं एकदम अचानकपणे आत्महत्या करताना दिसतात. म्हणजे ज्या जीवन मूल्यांच्यामुळं आयुष्याला अर्थ होता तोच अचानकपणे नष्ट झाला की माणसाला काय करायचं सुधरत नाही. याची उदाहरणं कुठली, तर 2008 साली ज्या वेळेला शेअर मार्केट पडलं, तर त्यावेळेला मुंबईमधली एक पाहणी आहे, तर मुंबईमध्ये एका वर्षामध्ये पूर्वीच्या वर्षापेक्षा 34% आत्महत्या वाढल्या. म्हणजे लोकांचे जॉब गेले, आर्थिक नुकसान झालं, आणि आता पुढे काय करायचा हा प्रश्न त्यांना इतका सतावायला लागला की त्यामध्ये आत्महत्या घडल्या. किंवा खूप सेलिब्रिटीज एकदम ज्या वेळेला अपयश येतं, तर त्यावेळेला त्यांना ते अपयश पचवणं खूप अवघड जातं, आणि मग त्यानंतर घडणाऱ्या ज्या आत्महत्या असतात तर या अनागोंदीत न घडणाऱ्या किंवा अनॉमिक आत्महत्या असं आपण त्यांना म्हणतो. त्याचं अजून एक गंमतशीर असं, आपण आत्महत्या करणाऱ्यांना कधीही गंमतशीर म्हणू नये, पण आपल्याला थोडंसं अम्युझिंग वाटेल असं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 1987 साली त्यावेळेचे तामिळनाडूचे हे होते, मुख्यमंत्री होते MG रामचंद्रन, आणि ते MG रामचंद्रन मुख्यमंत्री व्हायच्या आधी ते चांगले नट म्हणून फेमस होते, आणि त्या तामिळनाडूच्या समाजामध्ये त्या जवळपास तो देव असल्यासारखं लोक मानायचे. आणि हे ज्यावेळेला आजारी पडल्यानंतर त्यांचा हॉस्पिटलमध्ये काही दिवसानंतर मृत्यू झाला, तर त्यावेळेला तब्बल 40 जणांनी स्वतःला जाळून घेतलं. हे सुद्धा हे अनॉमिक आत्महत्या, कारण त्यांच्या असण्याला MG रामचंद्रन जे काय होते तर त्यांनी एक स्ट्रक्चर दिलं होतं, त्यांना एक जीवन मूल्य दिलं होतं, एक जीवन दृष्टी दिली होती. त्यामुळे हे MG रामचंद्रन गेल्यानंतर आता पुढे काय करायचं हेच यांना समजेनसं झालं, आणि त्यातनं या 40 आत्महत्या घडल्या. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो काय प्रकार असतो, तर तो शेवटचा प्रकार असतो, तर त्यांना म्हणतात की फेटॅलिस्टिक आत्महत्या, म्हणजे दैववादी किंवा प्रारब्धवादी या आत्महत्या असतात. म्हणजे जिथं जिथं माणसं अति निर्बंधामध्ये असतात, जिथं जिथं माणसं दडपशाहीखाली असतात, किंवा जिथं जिथं अतिरेकी जाचक नियम असतात, किंवा काहीच स्वातंत्र्य किंवा आशा त्या माणसांना उरत नाही, अशा वेळेला स्वातंत्र्याच्या गळचेपीमुळं जगणं हे नरक वाटायला लागतं आणि मरणं ही सुटका वाटायला लागते. मग याची उदाहरणं कुठली, तर घरगुती हिंसाचारांना, म्हणजे ज्या बायका एस्पेशली डोमेस्टिक व्हायलन्स नंतर ज्या स्त्रिया घरात आपल्याकडं आत्महत्या करतात, तर हे या फेटॅलिस्टिक आत्महत्या, म्हणजे आता यातनं माझी सुटका नाही. माहेर म्हणते की नाही, आता एकदा तुझं लग्न झालं, आता तुला माहेर संपलं, तुझं जे काय असेल तर ते नवऱ्याच्या घरीच होणार. अशा सुटकेची आशा सुद्धा संपल्यामुळे ज्या आत्महत्या होतात, तर ह्या सगळ्या चौथ्या गटामध्ये येतात. तर ह्या दैववादी किंवा प्रारब्धवादी असं काय म्हणतात की आता माझं दैवानं मला आता असंच मांडून ठेवलेलं आहे, सुटकेची आशा सुद्धा मला राहिलेली नाही, त्यामुळे आता जगण्यामध्ये माझ्या काय राम नाही, म्हणून मग मी आत्महत्या करतो किंवा करते. म्हणजे ही झाली फेटॅलिस्टिक आत्महत्या. तर अशा पद्धतीनं कुठलीही आत्महत्या आपल्याला या 4 गटांच्या मधून आपल्याला त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. आता यानंतर मला असं वाटतं की इथंपर्यंत बऱ्यापैकी समजलेलं असेल, कारण फार काय अवघड काय नाही, आपण नावं लक्षात ठेवायची नाही, फक्त थेरी समजून घ्यायची. आकडेवारी काय म्हणते, तर साधारण आकडेवारी असं सांगते की 1 लाख लोकसंख्येमागं 10 ते 12 व्यक्ती आत्महत्या करतात. म्हणजे हे तसं सिग्निफिकंट प्रमाण आहे. पुरुष त्यातल्या त्यात जास्त आत्महत्या करतात, स्त्रियांच्या पेक्षा जास्त. एकंदरीतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा आपल्याकडचा ज्वलंत विषय आहे. एकंदरीतच आपल्याकडं टोटल होणाऱ्या आत्महत्यांच्या पैकी 7.4% आत्महत्या हे शेतकरी शेतीच्या कारणांच्यामुळे करत असतात. आणि विद्यार्थी आत्महत्या हा एक आपल्याकडचा एक ज्वलंत भेडसावणारा प्रश्न आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये हा जो काय लॉस होतो तर हा परवडण्यासारखा नाही आहे. एकंदरीत भारतामध्ये तासाला 1 विद्यार्थी काही ना काहीतरी कारणामुळे, शैक्षणिक कारणामुळे हा आत्महत्या करतो. इतकं भयावह याचं प्रमाण आहे. कायदा काय म्हणतो आत्महत्यांच्या बद्दल, कायदा काय म्हणतो, तर 2017 पर्यंत याला सेक्शन 309 लागायचा. म्हणजे काय, तर आत्महत्येचा प्रयत्न किंवा आत्महत्या केली तर तो सुटला असं म्हणायचं. आत्महत्येचा प्रयत्न करून तो वाचला की पोलीस त्याच्यावरती खटला भरायचे, आणि तो सिद्ध झाला तर त्याला 1 वर्षाचा तुरुंगवास होता.
म्हणजे आम्हाला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आत्महत्येच्या प्रयत्नानंतर बघ बाबा त्याची मानसिकता काय आहे म्हणून बहुतेक ठिकाणावरनं बहुतेक आयसीयूतनं आम्हाला कॉल यायचा, येतो अजूनही येतो. तर 2017 पर्यंत काय व्हायचं की त्या मुलीनं त्या स्त्रीनं काहीतरी बेगॉन पिलेलं असायचं, पण ती सांगताना काय सांगायची, पोलिसांच्या भीतीनं किंवा या कायद्याच्या भीतीनं, की मी चुकून खोकल्याचं औषध समजून बेगॉन पिले. म्हणजे मानसोपचार तज्ञ तुम्हाला मदत करायला आलाय, बाई तुला दुखतंय काय, तुझी मानसिकता काय आहे, तुला काय अडचण आहे काय, हे विचारायला आलेल्या माणसाला सुद्धा ही माणसं सहकार्य करायची नाहीत, अशी या कायद्याचा धाक होता. परंतु 2017 साली मानसिक आरोग्य कायदा नवीन आला आणि या मानसिक आरोग्य कायद्यानं ठणकावून असं सांगितलं की आत्महत्या हा अपराध नाही आहे, आत्महत्या करू पाहणाऱ्या माणसाला आधार आणि उपचारांची गरज आहे. मग त्यावेळेपासून थोडं चित्र पालटायला लागलेलं आहे आणि मग आत्महत्येनंतर आता एकंदरीतच डॉक्टर लोकांच्या मध्ये सुद्धा जागृती झालेली आहे. त्यामुळे आत्महत्येचे प्रयत्न ज्या वेळेला वाचतात तर त्यावेळेला बहुसंख्य डॉक्टर एकदा मानसोपचार तज्ज्ञाला बोलवून तरी घेतात किंवा घरी जायच्या आधी एकदा मानसोपचार तज्ज्ञाला भेटून जावा असं म्हणून तरी सांगायला लागलेले आहेत. हे गेल्या 25 वर्षामध्ये मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं चित्र आहे. मग आता पुढचा महत्वाचा प्रश्न येतो की ह्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला खरोखरच मरायचं असतं का? आपल्याला असं वाटतं की गरजेल तो बरसेल का असं आपल्याला वाटत असतं आणि ते एका अर्थानं ते खरं पण असतं. आपण काही वेगळे प्रकार बघूया. बहुसंख्य लोक ही त्यांना खरोखर मरायचं नसतं पण ते जीवाशी खेळत असतात. त्यांना मरायचं नसतं, जीवाशी खेळत असतात. एक उदाहरण सांगतो की काही दिवसांच्या पूर्वीची केस आहे की पाटील नावाचं दाम्पत्य होतं. नवरा बायकोंच्या मध्ये सारखी तणातणी आणि वादावाद व्हायची आणि एका भांडणानंतर पाटील साहेब तणतणून बाहेर पडले आणि कुठेतरी बाहेर निघून गेले आणि इकडे घरामध्ये पाटील वहिनी बेगॉन प्याल्या. साधारण 2-2.5 तासानंतर पाटील घरी आले तर त्यावेळेला त्यांनी बघितलं तर मंडळी बेशुद्ध झालेले आहेत, तोंडातनं फेस यायला लागलेला आहे आणि ओठ त्यांचे काळे निळे पडले आहेत. मग त्याने पळापळी करून हॉस्पिटलमध्ये नेलं बिलं वगैरे. मग अशा वेळेला पाटील वहिनींना खरोखर मरायचं होतं का नव्हतं? मी विचारलं की खरोखर तुम्हाला मरायचं होतं, तुम्हाला काय वाटतं की तिथं जीव गेला असता तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतं का, वाचलो हे बरं झालं असतं असं वाटतंय? तर त्या म्हणाले की नाही मला काय मरायचं नव्हतं, नशीब माझं हे वेळेत परत आले. अरे अंदाज चुकला तर केवढ्याला पडलं असतं ते, बरोबर? म्हणजे खूपदा माणसांना प्रत्यक्ष मरायचं नसतं पण काहीतरी धाक घालायचा असतो किंवा काहीतरी आपल्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे ते करवून घ्यायचं असतं. किंवा अजून एक केस सांगतो. वाडीकर नावाचा माझा एक पेशंट होता. तर त्या मुलाला असं वाटायचं, तरुण मुलगा होता, लग्न व्हायच्या आधी त्याला असं वाटायचं की आपल्याला लैंगिक दुर्बलता आहे आणि तो म्हणायचा की नाही डॉक्टर मी लग्नच नाही करणार. तिचे सगळ्या शारीरिक तपासण्या झालेल्या त्याला मानसिक काय प्रॉब्लेम नव्हता. म्हटलं की अरे समजून घेणारी बायको जर समजा असेल तर तिला घेऊन ये माझ्याकडे, मी व्यवस्थित तुला सगळं समजावून सांगतो आणि तुझं होईल सगळं व्यवस्थित. मग तो आता तू खूप दिवसानंतर डायरेक्ट मला मुलगा झाला म्हणून पेढे द्यायला मला आला तर त्यावेळेला कळली मला स्टोरी. तर तो म्हणाला की तुम्ही सांगितलं होतं पण माझ्या डोक्यातली रुखरुख गेली नव्हती. मला सुदैवाने एक मुलगी भेटली, थोडीशी कोर्टशिप झाल्यानंतर बोलाचाली झाल्यानंतर आम्ही एकदा फिरायला गेलो होतो, एका कुठेतरी नदी किनारी फिरायला गेलो होतो. तर त्यावेळेला हा विषय मी तिला सांगितला. तर ती मुलगी म्हणाली ती डॉक्टर म्हणतायत ना काही नाहीये प्रॉब्लेम तर मी तुम्हाला सहकार्य करते. मग मी त्याला विचारलं अरे ठीक आहे तुझं सगळं छान झालं पण त्या बायकोनं जर समजा सहकार्य नाही करते असं म्हणाले असते तर तो म्हणाला की मी त्या क्षणाला नदीमध्ये उडी मारणार होतो. म्हणजे या माणसांचा हॅमलेट झालेला असतो, जगावं की मरावं, जगावं की मरावं असा त्यांना प्रश्न पडलेला असतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायची जबाबदारी ही माणसं दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीवरती किंवा परिस्थितीवरती ती सोडत असतात. म्हणजे अशा वेळेला त्याच्या जवळच्या लोकांच्या वरती अनावश्यक माहीत नसताना मोठी जबाबदारी येऊन पडते. आता त्या बायकोनं जर समजा सांगितलं, त्या मुलीनं सांगितलं असतं की नाही मी काय नाही करणार तुमच्याशी लग्न, तर त्याने जीव दिला असता. इथं पाटील वहिनींच्या बाबतीमध्ये पाटील साहेबांना काही उशीर झाला, काही होऊ शकतो, तो डोस जास्त होऊ शकतो, ऐन वेळेला आयसीयूचं बेड मिळू शकत नाही, त्या विषयावरचा उतारा उपलब्ध नसू शकतो, काही होऊ शकतो. पण ही माणसं आपल्या जीवाशी खेळत असतात. त्यांचा टू बी ऑर नॉट टू बी बऱ्याचदा झालेला असतो. त्यामुळं एकंदरीत मानसशास्त्र काय म्हणतं की कुठलाच प्रयत्न किंवा कुठलाच इशारा आपल्याला किरकोळीत घ्यायचा नाही, प्रत्येक प्रयत्न हा गंभीरच पकडायचा. खूपदा ही माणसं काहीतरी इशारे सुद्धा देत असतात. म्हणजे बहुतेक वेळेला 80% वेळेला माणूस आत्महत्या करण्यापूर्वी काही ना काहीतरी आपल्या बोलण्यातनं प्रत्यक्ष किंवा आपल्या वागण्यातनं काहीतरी अप्रत्यक्ष हा इशारा देत असतो. असे हे इशारे वेगळे असू शकतात. कसे असतात ते
की यापुढे आपली भेट होईल असं आता काही मला वाटत नाही, किंवा यापुढे आपली भेट होईल की नाही कोणास ठाऊक, किंवा फार दिवस माझा त्रास तुम्हाला आता भोगायला लागणार नाही, किंवा मी तुला खरंच सांगतो फार झालंय, एक दिवस पस्तावशील, तू वाटतं कुठेतरी दूर निघून जावं. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही माणसं आपला त्रास व्यक्त करत असतात. माझ्या एका पेशंटनं अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती की मला जगण्याचा, मुलीला आपली चिठ्ठी लिहून ठेवली होती की मला जगण्याचा भयंकर कंटाळा आलेला आहे, जगण्यामध्ये मला काहीही अर्थ वाटत नाही, माझ्या मृत्यूबद्दल कोणालाही दोषी समजू नये, पण प्रिय तारा स्वतःची काळजी घे. तारा ही त्याच्या मुलीचं नाव होतं. पण ते नशिबानं आमच्या लक्षात आलं की जीवनाला बांधून ठेवणारा एक धागा होता की जरी सगळं अख्खं आयुष्य सोडावं असं वाटत असलं तरी मुलीचं भलं करावं ही त्याची एक इच्छा त्याच्या डोक्यामध्ये होती. ही इच्छा आम्हाला कळली आणि त्या इच्छेभोवतीनं मग आम्ही त्याचं आयुष्य परत पुन्हा गुंफून देऊ शकलो. पण हे आमच्यापर्यंत आलं म्हणून हे आपल्याला करता आलं. किंवा एक कवी एका कवीच्या 2 ओळी सांगतो की त्या कवीनं असं लिहिलंय की आत्मघाताच्या तटी जी भेटली ती कविताच मला तारू लागली. म्हणजे ज्या वेळेला हे डोक्यामध्ये टोकाचे आत्मघाताचे विचार येत असताना त्या कवीला कविता सुचली आणि त्या कवितेमध्ये त्याला इतकी छान वाटायला लागलं, गंमत वाटायला लागलं, तो क्रिएटिव्ह ट्रान्स त्यांना त्या कवीला मिळायला लागला आणि मग नंतर तो कवी असं म्हणतो की ती कविताच मला तारू लागली. म्हणजे या माणसांचा हॅमलेट झालेला असतो, ती काठावरती असतात, जगू नको जगू असं ते झालेलं असते. आपल्या समोर जर समजा असं कोणी आलं तर त्याला आयुष्याला बांधून ठेवणारा धागा कुठला हा जर समजा आपल्याला शोधता आला किंवा सापडला आपल्याला, तर मग आपल्याला त्यातनं ब्रेक थ्रू आपल्याला करता येऊ शकतो. कित्येकदा काय होतं की हे इशारे जे पेशंट देतात तर हे नातेवाईक ऐकतीलच ह्याची काही गॅरंटी नसते. अजून एक उदाहरण सांगतो. लक्ष्मी देवी नावाची माझी एक पेशंट होती, अशीच एक 25-30 वर्षाची. तर सासू छळायची आणि नवरा पूर्ण दुर्लक्ष करायचा. तिने नवऱ्याला खूपदा सांगून बघितलं की आत्या मला फार त्रास देतात आणि मला तुम्ही जरा लक्ष ठेवा किंवा आपण बाहेर जाऊया, तर हा दुर्लक्ष करायचा. माहेरवाल्यांनी तुला आता एकदा दिलं म्हणल्यानंतर तू आम्हाला मेलीस म्हणून सांगितलेलं होतं. तिला ते जगणं त्या सासूचा छळ असह्य झाला आणि तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला. ती बेगॉन प्याली, तिला आणून ऍडमिट केलं. तिच्या शेजारी बसून त्या आत्याचा म्हणजे त्या सासूबाईचा दंगा चालू होता की मरणार तर मरून जाणार, बिनकामाचा आम्हाला कशाला खर्चात टाकलंस. मग आता इथं मी मानसोपचार तज्ञ म्हणून मी बघायला गेलो तर नवऱ्याला समजावून सांगितलं, माहेरी एक फोन करून बघितला येतात का माणसं, पण आता ह्याच्यापेक्षा आम्ही तरी काय करणार. मग पुढच्या वेळेला त्या लक्ष्मीबाईनं चूक नाही केली, त्यानं पुढच्या वेळेला स्वतःला बरोबर कोंडून घेतलं आणि कोंडून घेऊन स्वतःला जाळून घेतलं. म्हणजे हे इशारे नातेवाईक दरवेळेला ऐकतीलच असं पण काय आपल्याला दरवेळेला सांगता येत नाही. मग प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खरोखरच मरायचं असतं का ह्याच्यामध्ये काही व्यक्ती ज्या असतात तर ह्या आत्महत्यांच्या सातत्यानं धमक्या देत असतात आणि वारंवार येणाऱ्या धमक्यानं घरची मंडळी सुद्धा वैतागून गेलेली असतात आणि लांडगा आला रे आला असं त्यांचं झालेलं असतं. हे सुजित नावाचा एक तरणाताठा मुलगा होता, तर भयंकर लाडकोड त्याचे झालेले. तर बाबांच्या मागे लागला की मला न्यूझीलंडला सफरीला जायचं, तर तुम्ही मला पैसे द्यायला पाहिजेत. बाबा म्हणाले अरे न्यूझीलंडची सफर बिफर काय नाही, तू इथल्या इथं कुठेतरी लोकल कुठेतरी जा, तेवढं मी तुला स्पॉन्सर करू शकतो कर्ज पाणी करून, पण तरी सुद्धा नाही, त्याला मला न्यूझीलंडला सफरचे 3.5 लाख रुपये मला पाहिजे, ते तुम्ही मला भरायला पाहिजे. असं म्हणून त्यानं आजोबांच्या करता ते झोपेच्या गोळ्या होत्या तर त्या एकदम 15 गोळ्या खाल्ल्या आणि त्याला जाग येईना म्हणल्यानंतर मग हे सगळे घाबरले आणि हॉस्पिटलमध्ये नेताना सुद्धा ह्याचं म्हणणं हेच की आता तरी तुम्ही मला न्यूझीलंड ट्रिपचे पैसे तुम्ही भराल ना. म्हणजे हे स्वभाव बघा कसा असतो. किंवा एक नैना नावाची एक मुलगी होती 16 वर्षाची, तर ती काय करायची तर ती शाळेला वेळेला जायचीच नाही, आईची अतिशय लाडकी होती आणि 16व्या वर्षी तिला स्मार्टफोन घेऊन दिल्यानंतर इन्स्टाचं अकाउंट काढलं होतं आणि आजूबाजूच्या पोरांशी किंवा येईल त्या पोराच्या रिक्वेस्ट बरोबर ती चॅट करत बसायची. मग एक दिवस आई तिला ओरडली की किती चॅटिंग करतेस आणि सतत फोनवरती पडलेली असतेस, तर थांब तुला धडा शिकवते असं म्हणून मग ती खोकल्याचं एक औषध होतं तर ती अख्खी बाटली प्याली म्हणल्यानंतर तिला खूप गुंगी बिंगी यायला लागली. आई घाबरली, आईने नेलं डॉक्टरांच्याकडे. फॅमिली डॉक्टर जे होते तर त्यांना हिचा स्वभाव माहित होता. तिनं डॉक्टरनी गंमत केली, आता हे केस सिरियस झालेली आहे, तासाभरात बोग्या नाही तर बहुतेक आता ही केस जाणारच म्हणून सांगितलं. मग त्यावेळी ती गावाया करायला लागली की नाही डॉक्टर मला वाचवा. मग त्या डॉक्टरने नीट वागायचं, इन्स्टा बंद करायचं, रेग्युलर शाळेला जायचं, आश्वासन घेऊन मग ते उलटी करायची औषधं देऊन तिला वाचवलं बिचवलं. किंवा कधी कधी काही माणसं असतात तर त्यांचे म्हणजे ही सगळी मंडळी असतात ही जिद्दी हट्टी किंवा नाटकी स्वभावाची मंडळी असतात
अजून एक स्वभाव असतो की याच्यामध्ये यांचं व्यक्तिमत्व भयंकर अस्थिर असतं, म्हणजे सतत सतत काही ना काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये घडामोड घडत असते किंवा ती सतत मंडळी अस्वस्थ असतात. तर यांना बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी असं मी म्हणतो. तर ही मंडळी काय करतात, तर ही मंडळी स्वतःच्या जीवावरती खूपदा उठतात. म्हणजे एक वीरेंद्र नावाचा एक मुलगा होता 20 वर्षाचा, त्याला एकदा प्रेमामध्ये नकार आला. प्रेमामध्ये नकार आला म्हणल्यानंतर हा एकदम चेकाळल्यासारखाच करायला लागला. म्हणजे रॅश बाईक चालवायच्या, बेशुद्ध होईपर्यंत दारू प्यायच्या, किंवा डोकं जरा फिरलं किंवा आई काहीतरी म्हणाली तर स्वतःच्या हातावरती ब्लेडनं मारून घ्यायचं, आणि हे ब्लेड मारून घेताना त्याला दुखायचं नाही, त्याला उलट ते असं एक सेन्स ऑफ रिलीफ यायचा किंवा त्याला ती मजा वाटल्यासारखीच यायची. या वीरेंद्रच्या वडिलांनी मला विचारलं की डॉक्टर हा खरोखर काहीतरी करून घेईल का, तर अशा केसमध्ये नाही म्हणणं हे भयंकर अवघड होतं. म्हणजे काही करून घेणारच नाही ह्याची गॅरंटी देणं हे भयंकर अवघड असतं. तर हे वेळी आत्महत्याच्या धमक्या आणि या आत्महत्याच्या धमक्या देणारे हे विचित्र स्वभाव, यासारखीच अजून एक त्याचं एक भावंड असतं, तर ते म्हणजे अप्रत्यक्ष आत्मघात नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे आता एक निमुणकरांची केस सांगतो. 50-55 वर्षाचे गृहस्थ होते. तर हे गेल्या 4 महिन्यामध्ये 4-5दा डायबेटिक कोमा म्हणून ऍडमिट झाले होते. त्याला डायबिटीस होता, पण ते एका बाजूला डायबिटीसच्या गोळ्या पण खायचे आणि दुसऱ्या बाजूने जिलबी पण खायचे. म्हणजे यांना ह्यांचा हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आलं की यांना थोडंसं डिप्रेशन होतं. ऑफिसमध्ये बॉस काहीतरी झापायचा आणि घरामध्ये बायको काहीतरी छळायची आणि पोरं त्यांचं ऐकत नव्हते. त्यामुळे सगळीकडनं कोंडी झाल्यासारखे झालेलं होतं. त्यामुळे घरात डोकं फिरलं की उठायचे, जायचे, जिलबी खायचे. ऑफिसमध्ये बॉसनं झापलं की बाहेर यायचे आणि काहीतरी मिठाई खायचे. हे असं त्यांचं चाललं होतं. म्हणजे ही माणसं जीवनाबद्दल प्रचंड यांच्या डोक्यामध्ये अनास्था असते. म्हणजे अतिमद्यपान हे सुद्धा हे अप्रत्यक्ष आत्मघात याच सदरामध्ये येतं. मग आता यांना अँटी डिप्रेशन देणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची स्किल शिकवणं, असे आम्ही प्रयत्न करून निमुणकरांचा आता डायबिटीस आता बऱ्यापैकी गेले 6 महिने कंट्रोलमध्ये आहे. मग आता या प्रयत्नांचं गांभीर्य ठरवायचं कसं, कारण काही काही माणसं खरोखर करतायत का काही काही माणसं म्हणजे नुसती भीती घालण्याकरता करतायत, हे ठरवायचं कसं, तर ह्याचे काही ठोकताळे आहेत ते मी तुमच्या समोर मांडतो. तर यातला पहिला ठोकताळा असा आहे की या प्रयत्नांची प्राणघातकता किती आहे. म्हणजे झोपेच्या 10 गोळ्या खाणे वर्सेस उंच मजल्यावरनं उडी मारणं, याच्यामध्ये प्राणघातकता कशात आहे, तर मजल्यावरनं उडी मारणं याच्यामध्ये प्राणघातकता आहे. किंवा काहीतरी बेगॉन पिणं आणखीन वर्सेस काहीतरी झोपेच्या गोळ्या खाणं, किंवा बेगॉन पिणं, किंवा वरच्यावर फक्त कट करून घेणं. तर वरच्यावर कट करून घेण्यामध्ये प्राणघातकता काही नाही. खोल कट गेला तर मग मात्र ते प्राणघातक असू शकतं. त्याच्यानंतर ह्या प्रयत्नामध्ये किती गंभीर दुखापत झाली वा होऊ शकली असती. त्याच्यानंतर प्रयत्न कोणत्या परिस्थितीमध्ये केला गेला होता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तर एखाद्या विद्यार्थ्याला 10 गोळ्यानं जीव जाणार नाही आहे त्याला माहित नाहीये, त्याला असं वाटतं की 10 गोळ्यानं जीव जाणार आहे. मग तो काय करतो, आणि त्यानं जर समजा परगावामध्ये गेलाय, लॉज घेतलाय आणि लॉज मध्ये 2 दिवसाचा लॉज घेऊन तो 10 गोळ्या खाऊन आता आपण शेवटच झोपलो असं म्हणून जर समजा झोपून राहिला, तर त्या 10 गोळ्यांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला जाग येते. पण याची प्राणघातकता जरी समजा जास्त नसली तरी आपण सापडू नये म्हणून त्याला दक्षता घेतली ती, त्याला चिठ्ठी लिहून ठेवली ती, तर मग अशा वेळेला या प्रयत्नांचं गांभीर्य हे जास्त आहे असं आपल्याला ठरवायला लागतं. त्याच्यानंतर हा विचार क्षणिक होता का विचारांती घेतलेला निर्णय होता. बऱ्याचदा काय असतं की क्षणिक जर समजा विचार असेल तर तो एक विचारांचा जो आवेग असतो तो ओसरल्यानंतर माणसाला थोडंसं तारतम्य जागवायची शक्यता असते. तर त्यामुळं आणि विचारांती जर समजा निर्णय घेतलेला असेल तर मग ही व्यक्ती पुन्हा आत्महत्या करायची शक्यता असते. म्हणजे काही वर्षांच्या पूर्वी ज्यावेळेला आपण इथं सांगलीमध्ये प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेची केस सांगतो तुम्हाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कट केलंय, आपलं रिस्ट कट केलंय म्हणून एक पेशंट ऍडमिट झाली होती आणि त्यांनी ती व्हॅस्क्युलर सर्जरी केली होती. आपल्याकडे त्यावेळेला ते नवीनच व्हायला लागली होती आणि ती व्हॅस्क्युलर सर्जरी 4-5 तास चालली आणि व्हॅस्क्युलर सर्जरीनं ते छान जोडली बिडली आर्टरी म्हणून दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी, अरे पण त्याचं सायकेट्रिक कन्सल्टेशनच घेतलेलं नाही. त्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या हातासकट म्हणजे त्या ड्रेसिंग केलेल्या हातासकट त्या बिचाऱ्या पेशंटनं तिथं बाथरूम मध्ये जाऊन ती बेगॉन पण प्याली आणि स्वतःच्या अंगावरती ते स्पिरिट ओतून घेऊन स्वतःला तिने इतकी काळजी घेतली की आता मी मरणारच, इतकी काळजी घेऊन तिनं आत्महत्या केली. हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलेली गोष्ट होती काही वर्षांच्या पूर्वीची. म्हणजे व्हॅस्क्युलर सर्जरीचं कौतुक झालं कारण मनाकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे विचारांती जर समजा निर्णय घेतलेला असेल आणि जर समजा व्यक्ती वाचली तर स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की 100 जर समजा अशा माणसं वाचली तर पुढच्या 2 वर्षामध्ये त्यातली 10 माणसं 100% कम्प्लीट सुसाईड करतात.
वाचलेल्या माणसाला आम्ही इनकम्प्लीट सुसाईड म्हणतो आणि जिथं माणूस जातो तर त्याला आम्ही कम्प्लिटेड सुसाईड असं म्हणतो. इनकम्प्लीट सुसाईड आणि कम्प्लीट सुसाईड. म्हणजे इनकम्प्लीट सुसाईड मध्ये जर समजा 100 माणसं आज वाचली तर पुढच्या 2 वर्षांमध्ये त्यातली 10 माणसं ही कम्प्लीट सुसाईड पर्यंत जातात. त्याच्यानंतर प्रयत्नांच्या आधी काही इशारे दिलेले होते का, तोंडी किंवा वागणुकीतले इशारे बऱ्याचदा खूप सटल असतात. म्हणजे इतके दिवस डिप्रेस असणारा माणूस ज्या वेळेला निर्णय होतो त्यावेळेला एकदम त्याला रिलॅक्स वाटायला लागतं. मग आपल्या जवळच्या गोष्टी बिष्टी तो आपल्या बाकीच्यांना वाटून टाकतो किंवा तो निर्वानिर्वीचं बोलायला लागतो आणि एकदमच त्याला जो अस्वस्थलेपणा होता तो एकदम निघून जातो आणि तो रिलॅक्स दिसायला लागतो. मग हे त्याची मानसिक तगमग संपले असं कारण नसून कदाचित त्याचा डोक्यात त्याचा जीव घ्यायचा निर्णय झालेला आहे असं असायची शक्यता असते. त्याच्यानंतर पुढचं एक महत्वाचं आहे की पेशंटचं व्यक्तिमत्व कसं आहे. तो जर समजा वेल बॅलन्स्ड जर समजा व्यक्ती असेल आणि असं बोलत असेल तर मग आपल्याला ते सिरियसली घ्यायला लागतं. आणि जर समजा ते व्यक्तिमत्व असं अस्थिर जर समजा असेल तर मग तो इतकं गांभीर्यानं घेतलं नाही तरी सुद्धा चालतं. पण एकंदरीत सूत्र असं की अशा लोकांना डायरेक्ट चॅलेंज करायचं नसतं. आणि त्याच्यानंतर या प्रयत्नांच्या मागचा हेतू काय असावा. म्हणजे हेतू कोणाला धडा शिकवायचा असा हेतू आहे किंवा सुटका हा हेतू आहे का, काय हेतू आहे का, त्याला खरोखर मरायचं तर हा हेतू काय आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला त्या प्रयत्नांच्या मागचं गांभीर्य ठरवता येऊ शकतं. आता हेच प्रश्न डोक्यामध्ये ठेवा. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गंमत म्हणून ब्रेक म्हणून तुम्हाला एक फोटो दाखवतो. त्या फोटोमध्ये एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतोय. तर हा आत्महत्येचा प्रयत्न आपण गंभीर आहे का गंभीर नाही हे आपण ठरवायचा प्रयत्न करूया. एक छोटासा ब्रेक किंवा एक छोटासा एक्झरसाइज. हा सीन आठवतोय सगळ्यांना. हा शोले मधला सीन आहे. आत्महत्येची धमकी देतोय. आत्महत्येची धमकी आहे. प्राणघातक क्षमता आहे का टाकीवरती चढलेला आहे. हेतू काय आहे की मावशीला तयार करायचा आहे आणि तिच्या हातामध्ये ती बाटली आहे. मग आता मला सांगा की हा प्रयत्न आपण गांभीर्यानं घ्यावा का न घ्यावा. न घ्यावा. आणि तो पडलावरनं खाली तर कारण तो त्या सीन मध्ये तो नंतर त्याचा बॅलन्स जातो. प्रत्यक्षामध्ये कुठलाही प्रयत्न सूत्र काय की कुठलाही प्रयत्न भलेही ती धमकी असू दे खाली उतरेपर्यंत ते गंभीर आहे. खाली उतरल्यानंतर तुम्ही त्याला बदलून काढा किंवा समजावून सांगा काही करा तो नंतरचा प्रश्न आहे. पण आत्ता या क्षणाला दिस इज रिस्की. त्यामुळे आत्ता खाली त्यांना यायला पाहिजे. आणि खूपदा लोकांच्या डोक्यामध्ये काय असतं, काय करणार डॉक्टर, त्यांना मला आत्महत्येची धमकी दिली, मला होय म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता असं पोरी म्हणतात. हे तसं करायचं काही कारण नसतं. त्याला तुम्ही समजावून सांगू शकता. आपण नकार द्यायचा अधिकार आपल्याकडे असतो. तर तो आत्महत्येची धमकी देतो म्हणून मी होय म्हणायला पाहिजे असं नाही आहे. म्हणजे अंग्रेजीने ते गाणं आहे की अभी हा करना वरना तेरी कसम खाता हूं, सारी दुनिया के आगे जाने अभी पॉइझन खाता हूं असं ते म्हणल्यानंतर ती परवीनमध्ये अमिताभ बच्चनला होय म्हणते. मग असल्या धमक्यांना घाबरून जर समजा प्रेम करणार असाल तर त्याला काय अर्थ नसतो. तर ही जी काय धमकी आहे ही धर्मेंद्रनं दिलेली धमकी आहे. तर त्याला खाली उतरेपर्यंत ती गांभीर्यानं घ्यायची आणि खाली उतरल्यानंतर सगळ्यात गावकरी आहेत की सगळे करून बसून सांगा की बाबा बसंती नाही, मावशी नाही म्हणते, मावशीला शांतपणे दुसऱ्या पद्धतीने तू समजावून सांग. ही मेथड चुकीची आहे असं आपल्याला करता येऊ शकतं. ठीक आहे. आता आपण परत आपल्या ट्रॅककडे येऊया. या आत्महत्यांच्या मागचे जवळपास साधारण 20 ते 25% आत्महत्या ज्या काय होतात तर ह्या मनोविकारांच्या मधनं आत्महत्या होतात. आणि ह्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण असतं तर ते कारण असतं डिप्रेशनचं. म्हणजे सुरुवातीच्या उदाहरणामध्ये आपण मानेंचं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं. किंवा डिप्रेशनची लक्षणं काय काय असतात तर दिवसभर उदास वाटणं, कशामध्ये इंटरेस्ट नसणं, झोप कमी किंवा जास्त होणं किंवा भूक कमी किंवा जास्त होणं, डोक्यामध्ये सारखे नकारात्मक विचार येत राहणं आणि त्याच्यानंतर तीव्र स्वरूपाच्या अपराधी भावना म्हणजे इतक्या टोकाच्या अपराधी भावना होतात की मी 5वीत असताना तुझ्याकडनं पेन्सिल घेतली ती मी परत दिली नाही, मला त्याचं खूप वाईट वाटतं रे म्हणून लोक रडायला लागतात. हे डिप्रेशनमुळे होतं. आता आपल्याला हसू येते पण त्या माणसाला खरोखरच असं वाटत असतं की मी 5वीत तुला पेन्सिल परत नाही दिली. ह्याचं त्याला इतकं ते अपराधी वाटत असतं. म्हणजे अपराधी भावना जर समजा असेल तर तो एक धोक्याचा इशारा असू शकतो. आणखीन सगळ्यात महत्वाचा धोक्याचा इशारा कुठला असेल तर त्या माणसाची आशा संपुष्टात येते की यातनं मी बाहेर पडेल असं त्याला वाटायचं बंद होतं. आमच्याकडे सुद्धा खूप क्रॉनिक पेशंट येतात. वर्षानुवर्षे येतात पण डॉक्टर ह्या गोळीनं बरं वाटेल ना डॉक्टर जरा डॉक्टर बदलून बघू का, ते सुद्धा एक वेळ चालेल कारण यातनं मी बाहेर पडेन अशी आशा त्याच्या डोक्यात आहे. ज्या क्षणाला त्याच्या डोक्यातली आशा संपते की आता यातनं मी बाहेर पडणार नाही तर त्या क्षणाला मग आम्हाला भीती वाटायला चालू होते की बाबा हे आता ही इज निअरिंग द एंड.
मग अशा वेळेला पळापळ करून घरच्या लोकांना बोलवून त्याला काहीतरी ECT द्या किंवा अजून काहीतरी करा किंवा अजून हायर सेंटरला पाठवा, असे सगळे आम्हाला प्रयत्न करायला लागतात. म्हणजे आशा संपुष्टात येणं हे अतिशय महत्वाचं लक्षण मनोविकार तज्ज्ञ पकडतात. त्याच्यानंतर हे डोक्यामध्ये येणारे जे काही विचार असतात, सुसायडल आयडिएशन हे आम्ही ज्याला म्हणतो, तर हे दोन पद्धतीचं सुसायडल आयडिएशन म्हणजे आत्महत्येचे विचार. एक असतं तर ते पॅसिव्ह सुसायडल आयडिएशन असतं, म्हणजे डॉक्टर मला मरण आलं तर बरं, डॉक्टर तुम्ही मला मरायचं इंजेक्शन द्या, हे पॅसिव्ह आहे, म्हणजे मी स्वतःहून काही नाही करणार. मग हे तरी अजून आपल्याला प्रयत्न करायला स्कोप आहे. पण जे ऍक्टिव्ह सुसायडल आयडिएशन असतं ते कसं असतं, नाही डॉक्टर तुम्ही काय वाटेल ते गोळी द्या, मी ठरवले आज संध्याकाळी मी विहिरीमध्ये उडी मारणार आहे. दिस इज ऍक्टिव्ह सुसायडल आयडिएशन. त्याच्या डोक्यामध्ये ऍक्टिव्ह प्लॅन आहे. मग दिस इज सायकेट्रिक इमर्जन्सी. तिथं पळापळी करून ऍडमिट करून पुढची सगळी आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते. आणि त्याचबरोबरीनं डिप्रेशनची ट्रीटमेंट ज्या वेळेला चालू होते तर त्यावेळेला जरा बरं वाटायला लागल्यानंतर पेशंटची आत्महत्या करताना पेशंट आपल्याला दिसतात. तर हे काय होत असतं की त्या डिप्रेशनमध्ये एनर्जी इतकी डाऊन झालेली असते की आत्महत्या करायचे हे मान्य आहे, पण आत्महत्या करायला जे बळ लागणार आहे, जी एनर्जी लागणार आहे, ती एनर्जीच लोकांच्याकडे नसते. ज्या वेळेला ट्रीटमेंट चालू होते आणि थोडी 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 एनर्जी यायला लागते, पण डोक्यातले विचार गेलेले नसतात, तर त्यावेळेला जरा बरं वाटायल्यानंतर लोक आत्महत्या करायला जातात. म्हणजे ट्रीटमेंटच्या सुरुवातीला सुद्धा आत्महत्या, डिप्रेशनच्या सुरुवातीच्या 2-3 आठवड्यांच्या मध्ये सुसाईड होतात. तर त्याला मी पॅराडॉक्सिकल सुसाईड, म्हणजे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर होणाऱ्या सुसाईड्स असतात म्हणजे डिप्रेशन मधल्या. तर हे झालं डिप्रेशन. दुसरं महत्वाचं कारण असतं तर स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनियामध्ये काय होत असतं की पेशंटला बऱ्याचदा काय होत असतं की, एक उदाहरण सांगतो की लता नावाची एक तरुण मुलगी होती, तिच्या कानामध्ये सतत भास व्हायचे, तिला कानामध्ये सतत आवाज ऐकू यायचे, तू अशीच आहेस आणि तू तशीच आहेस, तू कॅरेक्टरनं बाद आहेस आणि तू तशीच आहेस. तर हे भास आहेत हे तिच्या लक्षात आलेलं नव्हतं किंवा घरच्या लक्षात आलेलं नव्हतं. घरच्या लोकांनी शेजारी पाजाऱ्यांची 2दा भांडण काढून बघितलं, पण शेजारी पाजारी कोण काहीच म्हणत नव्हते. आणि मग हे आवाज तिला इतके असह्य झाले की तिनं शेवटी आत काहीतरी कीटकनाशक घेतलं. सुदैवानं वाचली, सुदैवानं सायकॅट्रिक कन्सल्टेशन मध्ये तिला कानामध्ये भास होतात हे लक्षात आलं. सुदैवानं हे स्किझोफ्रेनिया आहे, त्यांच्या नातेवाईकांना पटलं, त्यांनी ट्रीटमेंट घेतली. आता लता आता पूर्ण ती बरी आहे. म्हणजे इथं आम्ही तो एक मृत्यू आम्ही रोखू शकलो. परंतु सेम केस एक घसते नावाचे माझे पेशंट होते, तर त्यांना मेहुणे घेऊन आले होते की हे काय काय म्हणतात बघा. मग त्यांना सुद्धा कानामध्ये भास बेस होत होते, पण त्या घसते वहिनींना ते काय पटलं नाही. त्यांना वाटलं की बाहेर वासाचा आहे, तर ते म्हणाले की बाहेर वासाचा आम्ही बघतो आणि घेऊन येतो. पण घसतेने त्यांना चान्स नाही दिला. दुसऱ्या दिवशी रात्री तिने कुठनं तरी उडी मारली आणि स्वतःचा जीव संपवला. म्हणजे बऱ्याचदा स्किझोफ्रेनिया आहे, मानसोपचाराची ट्रीटमेंट लागणार, हे लोकांना मान्य होत नाही आणि मग हे दुर्दैवी तरुण मृत्यू घडतात. आणि तिसरं महत्वाचं कारण आहे की व्यसन. ज्यावेळेला खूपदा आपण ऐकतो की दारूच्या नशेमध्ये काहीतरी करून घेतलं किंवा त्याला दारूचं व्यसन होतं म्हणून तो संशय खायचा, किंवा खूप वर्षांच्या पासून दारूचं व्यसन किंवा कुठल्याही तीव्र स्वरूपाचं व्यसन चालू होतं, तर या व्यसनांच्या भरामध्ये सुद्धा आत्महत्या होताना दिसतात. तर ही 3 महत्वाची मनोविकार असे आहेत की जे आपण व्यवस्थित ट्रीट केले तर ह्या माणसांना आपण वाचवू शकू. आता या इशाऱ्यांच्यावरती आपण वी आर निअरिंग टुवर्ड्स एंड, फार आता काही स्लाइड्स राहिलेले नाही आहेत. या इशाऱ्यांच्या वरच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया काय काय होतात, तर हे बऱ्याचदा पेशंट आणि नातेवाईकांच्या स्वभावावरती अवलंबून असतात. हे रूपा नावाची अशी एक तरुण हट्टी मुलगी होती, आईकडनं लाडावली. एकदा ती म्हणाली की तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही, मी उडी मारते. मग बाबा वैतागले, मार मार उडी मार एकदाची. आता तिची काही हिंमत होत नव्हती, परंतु तिनं डोक्यामध्ये असं ठेवलं, असं म्हणतं काय मार मार म्हणतं काय, थांबा आता मी झोपेच्या गोळ्या खाऊन बाबाने मी अद्दलच घडवते, असं तिनं डोक्यामध्ये घेतलं. म्हणजे आता ती प्रयत्न करणार, पण तो थोडासा कमी प्रयत्न असला तरी आई बाबाच्या डोक्याला त्रास हा आहेच. म्हणून ज्या वेळेला ही अशी हट्टी व्यक्तिमत्व असतात, तर अशा हट्टी व्यक्तिमत्वांना डायरेक्ट चॅलेंज न केलेलं जास्त बरं असतं. किंवा बऱ्याचदा नातेवाईक म्हणतात की छे छे असला काही विचार भलता सलता विचार मनामध्ये आणू नकोस, आमचा विचार कर. एक संतोष नावाचा माझा एक पेशंट होता, असं त्यानं प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाह केला म्हटल्यानंतर घरच्यांनी डिसोन केलेलं आणि आपला आपला काहीतरी बिझनेस करून तो चालवत होता, पण बिझनेस व्यवस्थित चालत नव्हता. मग त्याचं त्याला टेन्शन होतं, बिझनेस चालत नाही, मुलगी आहे, 2 मुलं झालेली आहेत आणि बायको म्हणते की मी काय माझं दागिने मोडणार नाही, आणि त्याला काहीतरी चक्कर होते म्हणून मग ते ऍडमिट केलेलं असताना त्या बायकोनं त्याच्यासमोरच तक्रार करायला चालू केली की डॉक्टर बघा हे असं म्हणतात की जीव देतो म्हणतात, मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं, या 2 पोरी आहेत त्याची तरी ही जबाबदारी घ्यायला नको का. पण ह्या बाईच्या या मिसेसच्या असं लक्षात येत नव्हतं की असं बोलण्यातनं आपण ह्याचा एकटेपणा आणखीन वाढवतोय. त्याला काय वाटायला लागलं की माझ्या बायको पोरांची सुद्धा मी काळजी घेऊ शकत नाही, म्हणजे मी किती निकम्मा आहे.
म्हणजे त्याच्या डोक्यातले हे स्वतःला एंड करायचे विचार हे जास्त 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 घट्ट व्हायला चालू झाले होते. मग बऱ्याचदा काय असतं की माणूस आत्महत्येचा विचार हा करताना फक्त आपल्यापुरतं बघतोय असं आपल्याला वाटतं. म्हणजे तो त्या अर्थानं तो इतका असहाय्य आणि हतबल झालेला असतो की तो फक्त स्वार्थी स्वतःची सुटका बघतोय आणि त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या माणसांचं काय काय होईना असा तो विचार करतो का काय असं आपल्याला वाटत असतं. परंतु त्याला ती पर्वा असते, नाही असं नाही, पण आपण पर्वा असली तरी सुद्धा ही जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकत नाही या विचारानं त्याचा हतबलपणा आणखीन वाढत असतो. मग अशा वेळेला त्याला मोठे मोठे फंडे जोडण्यात काय अर्थ नसतो की बाबा हे नैतिक दृष्टिकोनातनं पाप आहे, तुला मोक्ष मिळणार नाही वगैरे असलं काय सांगण्यामध्ये त्याला काय मतलब नसतं. कारण तो शेवटी विचार करताना टोकाचा निगेटिव्ह विचारच करणार असतो. तो आता जर त्याला सांगितलं हे नैतिक दृष्टिकोनातनं पाप आहे, तो डोक्यात विचार काय करेल, देवानं आतापर्यंत माझं काय भलं केलंय म्हणून मी हे करू नको. म्हणजे तुम्ही त्याला काही चांगलं सांगायला जावं, पण त्यानं एकदा जर सुद्धा डोक्यामध्ये हा विचार त्याच्यात यायला चालू झाले तर त्याला ते विचार आपल्याला निगेट करून किंवा आपल्याला ते विचार असे त्याला दुर्लक्ष करून किंवा त्या विचारांना कमी लेखून आपल्याला ते चालत नाही. त्यांच्याशी कसं बोलायचं ही आर्ट असते. फक्त त्याला काय लागतं की आपल्याला त्या माणसाबद्दल आस्था आणि कळकळ लागते. त्यांना काय असतं मंडळी की त्यांना एक श्रोता हवा असतो, त्यांना आशा हवी असती, मदत हवी असते. आपण अगदी टाकाऊ किंवा कुचकामी झालेलो नाही आहोत हे त्यांना ऐकायचं असतं. आपल्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत, आपली तेवढी लायकी आहे हे त्यांना ऐकायचं असतं. पण हे सगळं करायला आपल्याकडे मात्र पेशन्स लागतो. पण आपल्या मनामध्ये आस्था आणि कळकळ पाहिजे. इथं बऱ्याचदा काय करतो की आपण आपल्याला सेन्स होत असतं की बाबा हा एंडचं काहीतरी बोलायला लागलंय, आपण थेट प्रश्न विचारायला घाबरतो. आपण इथं येणार थेट प्रश्न विचारावा. ते वाक्य कसं असावं की अगदी टोकाचे जीवाचं काही करून घ्यायचे विचार येत आहेत का मनात असं आपण त्यांना डायरेक्ट विचारावं. आपल्याला काय वाटतं की आपण विचारल्यानंतर तिला आयडिया नसताना आपण त्याच्या डोक्यामध्ये आयडिया घातली असं आपलं होईल का काय म्हणून. पण प्रत्यक्षामध्ये असं कोण कोणाच्या डोक्यामध्ये आत्महत्येची आयडिया घालू शकत नाही. हे शास्त्रज्ञांनी पाहणी करून हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट क्वेश्चन विचारावा की जीवाचं काही बरं वाईट करून घ्यायचे विचार येत आहेत का मनामध्ये असं आस्थेनं आणि कळकळीनं विचारावं. त्याच्यानंतर नकली आणि वरवरचं आश्वासन देऊन, आता ह्या संतोषला भेटायला त्याचा मित्र आला होता. 50,000चं कर्ज ना, अरे असं मिळेल, नुसतं झटून काम कर की रे 50,000 काय बघता बघता मिळतात. मग ह्याच्या डोक्यात परत उलटच. म्हणजे आतापर्यंत 50,000ला हा किरकोळ समजतो, मला तर तो डोंगरा एवढा वाटतं, म्हणजे मला खरोखरच काय जमत नाही, मी अगदीच निकम्म आहे. म्हणजे या लोकांना नकली किंवा वरवर जर तुम्हाला झेपणार नसलं तर आश्वासन द्यायचं नाही. त्याच्यात नकारात्मक भावनांना कमी लेखायचं नाही. चल रे रडतोस काय बायकांच्या सारखा, चल रे मस्त माझ्याकडे बघ, माझ्यावरती एवढी संकट आली, आपण द्यायच्या सगळ्या संकटांना तोंड द्यायचं असतं वगैरे वगैरे असलं यांच्याशी बोलायचं नसतं. त्या नकारात्मक भावना नाकारायच्या नसतात. त्यांच्याशी कसं बोलावं, आता या संतोषच्या बायकोनं कसं बोलावं की बघा हो हे असं करायला लागले, शेवटचं बोलतात, त्याच्यापेक्षा तिनं कसं बोलावं की तुम्ही आम्हाला आवडतात, तुम्ही आम्हाला हवे आहात, मान्य परिस्थिती खूप गंभीर आहे, आपण सगळे मिळून यातनं बाहेर पडायचा आपण प्रयत्न करूया. म्हणजे आपण आता ते तुम्ही आम्हाला बघणं ही तुमची जबाबदारी वरनं, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपण सगळेजण प्रयत्न करू, तुमच्या वेदना मला कळतात, तुमची घालमेल मला कळते, एवढं जरी समजा म्हणलं तरी सुद्धा त्या संतोषला बरं वाटलं असतं. तर हे अशा पद्धतीनं त्यांच्याशी बोलावं. आणि अगदी जर समजा टोकाचे विचार येत असतील तर त्यांना मानसोपचाराची मदत घ्यायला आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं. मानसोपचार तज्ञाकडे जायचं म्हणजे दरवेळेला माणूस वेडाच असायला पाहिजे असं काही नाही. टोकाचे विचार जर समजा हे अशा पद्धतीचे येत असतील तर मग मानसोपचारांनी ट्रीटमेंट केलेली ही कधीही चांगली असते. आता यानंतर आता आपण शेवटच्या पार्टकडे आपण आलेलो आहे. मला जे तुम्हाला सांगायचं ते सगळं सांगून झालेलं आहे. आता ह्या आत्महत्यांच्याकडे बघायचे आपले जे महत्वाचे 13 गैरसमज आहेत तर ते मी तुमच्या समोर मांडतो आणि त्याची वस्तुस्थिती काय आहे हे आतापर्यंतच्या व्याख्यानामध्ये मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. यातला सगळ्यात महत्वाचा गैरसमज असा असतो की आत्महत्येबद्दल बोलण्यानं आपण एखाद्याच्या मनात अशी कल्पना घालू शकतो. तर हा गैरसमज आहे, असं आपण काही करू शकत नाही. पुढचा गैरसमज, जे लोक आत्महत्येबाबत बोलतात ते फक्त लक्ष वेधून घेण्याकरता तसं करत असतात, प्रत्यक्षामध्ये ते तसं काही करणार नसतात. तर आपण आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जे बोलतात तर प्रत्येक आत्महत्येचा इशारा हा गंभीरतेनं घ्यायला पाहिजे. आपल्याला एकदा कोणी आत्महत्या करायचे ठरवलेच तर त्यांना कोणी थांबवू शकत नाही. तसं पण काही नाही, आयुष्याला जीवनाला बांधून ठेवणारा काही ना काहीतरी धागा कुठेतरी शिल्लक असायचे चान्सेस असतात.
अगदीच जरी समजा तो धागा नसला तरी ऍटलिस्ट ECT देऊन तरी सुद्धा त्याची आशा आपल्याला जागी करता येऊ शकते. खूपदा आपल्याला पण मंडळी काय वाटतं माहिती आहे का, की एवढं मोठं त्याच्याकडे संकट आलेलं असतंय, आपण त्याच्या शूज मध्ये आपण स्वतः जाऊन बघतो आणि म्हणतो हो रे बरोबरच वाटते, आत्महत्या करेल नाही तर काय करेल. म्हणजे इथं आपण ते संकट हे आयुष्यापेक्षा मोठं आहे, आपल्याला पण म्हणजे ती आत्महत्या जायज आहे असं आपल्याला सुद्धा वाटतं. पण मंडळी आयुष्यापेक्षा कुठलंही संकट मोठं नसतं. मग आपल्याला जर समजा सोडवता येत नसेल तर ऍटलिस्ट मानसोपचारांची मदत आपल्याला घेणं हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा गैरसमज की फक्त मानसिक आजारग्रस्तच लोक आत्महत्या करतात. तर आता इतक्या घडलेल्या उदाहरणातनं, आजूबाजूला घडलेल्या उदाहरणातनं आपल्या असं लक्षात आले की या लोकांना काही नव्हतं. लौकिक अर्थांना अतिशय सक्सेसफुल आणि यशस्वी असणारी माणसं सुद्धा कधी आत्महत्या करतील आणि कधी ते ऑटो इम्युन त्यांची माइंड एरर होईल सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे फक्त मानसिक आजारग्रस्त लोकच आत्महत्या करतात हा गैरसमज आहे. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय आत्महत्या करतात. तर ह्याचं वस्तुस्थिती अशी आहे की 80% लोक आधी काही ना काहीतरी स्वरूपामध्ये इशारे देत असतात, आपण फक्त ते ऐकायचे असतात. त्याच्यानंतर आत्महत्येचा विचार बोलून दाखवल्यानंतर थोड्याच दिवसात कोणी आनंदी दिसत असेल तर सगळं छान झालेलं असणार, तर नसायची शक्यता पण असते. त्याच्या डोक्यामध्ये एंड करायची एक ती त्यानं डोक्यामध्ये निर्णय सुद्धा घेतलेला असू शकतो. त्यामुळे त्याच्या आपण आणि आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, की मनाबद्दल आपण बोलत नाही. आपण डायबिटीज बद्दल काय बरी आहे काय साखर बोलतो, काय बरं आहे काय ब्लड प्रेशर बोलतो, काय गेला का ताप बोलतो, पण काय गेले काय आत्महत्येचे विचार असं आपण नाही विचारत. मग अशा वेळेला आपण तुझ्या डोक्यामध्ये जे टोकाचे मागाव तू बोलला होतास ते विचार येत होते ते तसे येत आहेत अजून आहे तुझ्या डोक्यामध्ये, तसं तुझे विचार का ते कमी झालेत, काय बाबा तुझं म्हणणं आहे, काय तुला आता तुला कसं वाटतं, असं डायरेक्ट विचारणं हे कधीही संयुक्तिक ठरतं. त्याच्यानंतर फक्त काही विशिष्ट पद्धतीचे किंवा काही वर्गातले लोकच आत्महत्या करतात, परत हा गैरसमज आहे. सगळ्या पद्धतीचे आणि सगळ्या वर्गातले लोक आत्महत्या करताना आपल्याला दिसतात. असा प्रयत्न करणारे कमकुवत किंवा स्वार्थी असतात असं काही नाही. ती माणसं फक्त हतबल झालेली असतात म्हणून ते प्रयत्न तसा करत असतात. एकदा केलेला प्रयत्न म्हणजे आता एकदा झटका बसल्यानंतर पुन्हा कोण प्रयत्न करत नाही असा एक गैरसमज असतो. पण मगाशीच मी सांगितलं स्टॅटिस्टिक 100पैकी 10 लोक पुढे कंप्लीट सुसाईड करतात. आत्महत्या ही त्या व्यक्तीची खाजगी गोष्ट आहे, बाकीच्यांचा काही संबंध नाही. तर तसं नाही, माणूस हा समाजाला राहणारा प्राणी आहे. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तो रिपल इफेक्ट हा सगळ्या कुटुंबाला आणि समाजाला भोगायला लागतो. लहान मुलं आणि पौगंडावर असलेली मुलं आत्महत्या करत नाहीत हा परत एक गैरसमज आहे. छोट्या छोट्या कारणांच्यावरनं 20 रुपये दिले नाहीत, माझा नेट पॅक नाही मारला, इतक्या छोट्या गोष्टींच्यावरनं पोरं डोक्यामध्ये राग घालून स्वतःचं काहीतरी आतताईपणा करताना आपल्याला दिसतात. यशस्वी आणि श्रीमंत लोकांना या आत्महत्येच्या विचारांचा त्रास होत नसतो हाही परत एक मोठा गैरसमज आहे. आणि कोणी आत्महत्या आधी चिठ्ठी लिहिली नसेल तर ती काही आत्महत्या नव्हे असा एक गैरसमज समाजामध्ये आहे. तर तसं काही नाही, दरवेळेला माणूस चिठ्ठी लिहिलच असं काही नाही, पण चिठ्ठी न लिहिता सुद्धा आत्महत्या या होऊ शकतात. तर मंडळी तुमच्या समोर हे आत्महत्येबद्दल मी गेल्या 45 मिनिटांमध्ये मानसशास्त्र या आत्महत्यांच्याकडे कसं बघतं हे मी मांडलं. त्यामुळे आता शेवटच्या समारोपाच्या स्लाइडकडे मी येतो. अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. प्रत्यक्षात आत्महत्या हा एक लज्जास्पद कृत्य मानलं जात असल्यामुळं या विषयावरती बोलायला ती व्यक्ती, कुटुंबीय, मित्र, डॉक्टर किंवा कोणीच त्याच्यावरती बोलायला तयार नसतं. पण ही शांतता पुढे स्मशान शांतता ठरू शकते. आपण आयुष्यामध्ये अनेक चुका सुधारू शकतो, पण गेलेल्या माणसाला परत आणता येत नाही. उरतात ते फक्त अश्रू उरतात. हे आपण ध्यानात ठेवलं तर आपल्या शेकडो बांधवांचे प्राण आपण वाचवू शकू. धन्यवाद.